राज्यासह जळगावमध्येही महायुतीमध्ये मिठाचा खडा पडल्याचं आता बोललं जात आहे। राष्ट्रवादीकडून शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जाते अशी चर्चा आता रंगू लागली आहे। शिवसेना नेते गुलाबराव पाटलांच्या वक्तव्याने खळबळ माजली आहे। गुलाबराव देवकर सतीश पाटलांचा राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश, या पक्षप्रवेशानंतर गुलाबराव पाटलांकडून हल्लाबोल करण्यात आलाय। जळगावात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी मंत्री गुलाबराव देवकर आणि सतीश पाटील यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि या पक्षप्रवेशावर गुलाबराव पाटलांनी मात्र थेट हल्लाबोल केलाय। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून शिवसेनेची अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं धक्कादायक विधान गुलाबराव पाटील यांनी केलंय। ज्यांच्या छाताड्यावर भगवा गाडून आम्ही विजय मिळवला त्यांना पक्षात घेताना अजित पवारांच्या राष्ट्रवादीने एकनाथ शिंदेंना विचारात घेणं अपेक्षित होतं असं देखील गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय। ज्या माणसाने मजूर फेडरेशन पूर्ण धुवून टाकलेलं आहे, त्याची सगळी जी कुंडावळी आहे, त्याची जी सगळे माणसं आहे, ते सगळे IT रिटर्न आहे, त्यांचे चौकशा सुरू आहेत। ते खातं योगायोगाने राष्ट्रवादीकडे आहे, त्याच्यामुळे त्यांनी हा प्रवेश केलेला आहे असं मला शंका आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी मजूर फेडरेशन हे जे आहे हे सहकार डिपार्टमेंटकडे आहे। JDCC बँक ही सहकार डिपार्टमेंटकडे जाते, त्यामुळे त्यांना वाटलं असेल की आपण तिथे गेल्यानंतर आपली घाण साफ होऊन जाईल, पण गुलाबराव पाटील ती घाण साफ होऊ देणार नाही, ती लोकांच्या समोर आणेल। महायुतीचा विषय वरचे लोक बघतील, पण माझ्या माहितीप्रमाणे जिल्ह्याच्या ठिकाणी जे चित्र दिसतंय तर शिवसेनेला तुम्ही चुकीच्या पद्धतीने अडचणीत आणण्याचा जो प्रयत्न करतायत तर शिवसेना अडचणीत येणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।